नमस्कार, मी श्रेयस पांडे. जेम विशेषमध्ये आपलं स्वागत आहे. संदेश खाली प्रकरणामध्ये आज पश्चिम बंगालमध्ये वेगवेगळ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. मुख्य म्हणजे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश खालीच्या जवळच्याच मतदारसंघामध्ये दौरा होता. तिथे त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आणि तिथे त्यांची सभा सुद्धा झाली. आणि मुख्य म्हणजे बुधवारच दिवशी सीबीआयला संदेश खाली प्रकरणासंदर्भामध्ये या शहाजहानला सोपवण्यात यावं, त्याच्या ताब्यात त्याला देण्यात यावं सीबीआयच्या असे आदेश आणि निर्देश कठोर शब्दामध्ये कोलकाता उच्च न्यायालयाने ममता सरकारला दिले. त्यानंतर सीबीआयचं पथक केंद्रीय तपास यंत्रणांसोबत तिथे बलासोबत पोहोचलं आणि पोलिसांना शहाजहानला आपल्या ताब्यात देण्यासाठी तिथे 4 तास त्यांना बसवून सुद्धा ठेवण्यात आलं. या सगळ्या घडामोडी गेल्या 2 महिन्यापासून आपण पाहतोय. यामध्ये बुधवारी जी घडामोड झाली ती काय होती आणि यामध्ये कशा प्रकारे टप्प्याटप्प्यानं ममता सरकार शेख शहाजहानला पाठराखण करत असताना आपण पाहिलं, त्या संदर्भातला उहापोह आपण आजच्या या कार्यक्रमात करणार आहोत. शेख शहाजहानला अखेर सीबीआयने ताब्यात घेतले. संदेश खाली प्रकरणातला मुख्य आरोपी शहाजहान 55 दिवस फरार होता. त्यानंतर त्याला अटक झाली होती. मात्र तुरुंगात त्याची मौज मजा सुरू होती, कारण त्याला सरकारचे संपूर्ण पाठबळ होते. हे आम्ही म्हणत नाही आहोत अशा शब्दात कोलकाता उच्च न्यायालयाने ममता सरकारवर ताशेरे ओढलेले आहेत आणि ताबडतोब शहाजहानला सीबीआयच्या ताब्यात द्या असे सक्त निर्देश सुद्धा कोलकाता उच्च न्यायालयाने दिले. गेल्या 2 महिन्यांपासून या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. संदेश खाली प्रकरणात बुधवारी देखील ही मोठी घडामोड समोर आली, कारण संदेश खाली गाव ज्या मतदारसंघामध्ये येतं त्याच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. संदेश खाली प्रकरण हे जेव्हापासून समोर आलं तेव्हापासून शहाजहानला पाठीशी घालण्याचं काम ममता सरकार करत असल्याचं भाजपा नेते सतत सार्वजनिक व्यासपीठावर बोलताना दिसले. मुळात संदेश खालीमध्ये महिलांवर गेल्या कित्येक वर्षांपासून अत्याचार होत होता. त्याला देखील ममतांचा वर्धहस्त असल्याचं अनेकदा दिसून आलं आणि या भाजपाच्या नेत्यांनी वेळोवेळी या संदर्भात जनतेसमोर तिथल्या पीडित महिलांची बाजू सुद्धा मांडली. आपण जो डावीकडचा नेता पाहतायत हा शेख शहाजहान आहे, ज्याला सीबीआयने आपल्या ताब्यात घेतलेला आहे. 55 दिवसांपासून हा फरार होता आणि ममता सरकार याला वाचवण्याचं काम करत होती. पोलीस कोठडी याला सोडवण्यात आलेली होती. मात्र भाजपा सरकारच्या नेत्यांकडून आरोप करण्यात आलेले होते की संदेश खाली प्रकरणातला हा क्रूर कर्मा शहाजहान याची पोलीस कोठडीमध्ये मौज मजा सुरू आहे आणि हेच सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा वाचवण्यासाठी सरकार ज्यावेळेला ममता सरकार पोहोचली त्यावेळेला उच्च न्यायालयानं ममतांना जोरदार दणका दिलेला आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान निरीक्षण नोंदवलं की संदेश खाली प्रकरणातील प्रमुख आरोपी शेख शहाजहान याचा सरकारशी जवळचा संबंध असून त्याचा सरकार आणि पोलिसातील अनेकांवर प्रभाव आहे. स्थानिक पोलीस या प्रकरणी लपाछपीचा खेळ खेळत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे हस्तांतरित करणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं. त्यामुळे सरकारनं आरोपीची कोठडी सीबीआयला द्यावी असं कोलकाता उच्च न्यायालयाने म्हटले. या सर्व घडामोडींचा घटनाक्रम काय होता ते सुद्धा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. उच्च न्यायालयाकडून 17 जानेवारीला SIT स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले. SIT मध्ये पोलीस आणि सीबीआयला सामील करून घेण्यात यावं असे सुद्धा आदेश त्यात होते. 5 मार्चला प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं. त्यानंतर शहाजहानला संरक्षण देण्यासाठी ममता सरकार उच्च न्यायालयामध्ये जाऊन पोहोचली. उच्च न्यायालयाने शहाजहानला सीबीआयच्या ताब्यात देण्याचे सक्त निर्देश दिले आणि ममता सरकारने जे पाऊल उचलले त्यावर ताशेरे ओढले. उच्च न्यायालयाने अशा प्रकारे ममतांना दणका दिला.
कोलकाता उच्च न्यायालयानं सुनावणी दरम्यान निरीक्षण नोंदवलं होतं की संदेश खाली प्रकरणातील प्रमुख आरोपी शेख शहाजहां याचा सरकारशी जवळचा संबंध आहे आणि सरकार आणि पोलिसातील अनेकांवर त्याचा प्रभाव सुद्धा आहे. स्थानिक पोलीस आणि या प्रकरणी लपाछपीचा खेळ सुरू असल्याचं देखील निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आणि या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात यावी असं म्हटलं. सर्वोच्च न्यायालयानं का म्हटलं आणि या संदर्भात काय तपशील आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. उच्च न्यायालयाकडून 17 जानेवारीला एसआयटी स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले. एसआयटी मध्ये पोलीस आणि सीबीआयला सामील करून घेण्यात यावं असे सुद्धा आदेश होते. 5 मार्चला प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं. शहाजहानला संरक्षण देण्यासाठी ममता सरकार उच्च न्यायालयात जाऊन पोहोचली. उच्च न्यायालयाने शहाजहानला सीबीआयच्या ताब्यात देण्याचे निर्देश दिले. उच्च न्यायालयाने अशा प्रकारे ममतांना दणका दिलाय. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर असताना त्यांनी संदेश खाली येथील 5 पीडित महिलांची भेट घेतली. त्यांनी त्यांची कहाणी मांडली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं म्हणणं देखील ऐकून घेतलं. पंतप्रधानांना त्यांच्या वेदना समजल्यानं पीडित महिला खूप भावुक झाल्याचं देखील दृश्य होतं. भाजपशी संबंधित सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिली. पंतप्रधान मोदी त्यांच्या बंगाल दौऱ्यात बारासात येथे एका सभेला संबोधित करण्यासाठी आले होते. हा परिसर संदेश खाली जवळ येतो. यावेळी ममता सरकार महिला विरोधी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आणि या संदेश खाली प्रकरणावर जोरदार टीका देखील त्यांनी केली. काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहूयात. संदेश खाली में जो कुछ भी हुआ उससे किसी का भी सिर शर्म से झुक जाएगा. लेकिन यहां की टीएमसी सरकार को आपके दुख से कोई फर्क नहीं पड़ता. टीएमसी सरकार बंगाल की महिलाओं के गुनहगार को बचाने के लिए पूरी शक्ति लगा रही है. लेकिन पहले हाई कोर्ट और फिर सुप्रीम कोर्ट से भी राज्य सरकार को झटका लगा है. बंगाल की महिलाएं, देश की महिलाएं आक्रोश में है. नारी शक्ति के आक्रोश का ये ज्वार संदेश खाली तक ही सीमित नहीं रहने वाला. संपूर्ण बांग्लाते संदेश खाली जड़ उठबे. मैं देख रहा हूं कि टीएमसी के माफिया राज को ध्वस्त करने के लिए बंगाल की नारी शक्ति निकल चुकी है. याआधी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पश्चिम बंगालमध्ये काही सभा झालेल्या होत्या. तेव्हा पहिल्यांदा सार्वजनिक व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता यांच्यावर जोरदार टीका केली होती आणि विरोधकांना सुद्धा त्यांनी खडा सवाल केला होता. काय केलं होतं पाहूयात. टीएमसी के नेता ने संदेश खाली में बहनों बेटियों के साथ दुस्साहस की सारी हदें पार कर दी. जब संदेश खाली की बहनों ने अपनी आवाज बुलंद की, ममता दीदी से मदद मांगी, उन्हें बदले में क्या मिला? मुख्यमंत्री दीदी ने, बंगाल सरकार ने टीएमसी के नेता को बचाने के लिए जो भी कर सकते थे पूरी शक्ति लगा दी. टीएमसी के राज में टीएमसी का ये अपराधी नेता करीब करीब 2 महीने तक फरार रहा. कोई तो होगा ना जो उनको बचाता होगा.
बीजेपी के दबाव में आखिरकार कल बंगाल पुलिस ने आपकी ताकत के सामने झुक करके उस आरोपी को गिरफ्तार करना पड़ा। मुझे सबसे ज्यादा हैरानी इंडी गठबंधन के बाकी नेताओं को देखकर होती है। इंडी गठबंधन के बड़े बड़े नेता संदेश खाली पर आंख, कान, मुंह, गांधी जी को जो 3 बंदर दे रहे हैं उन 3 बंदरों की तरह आंख, कान, नाक, मुंह सब ये बंद करके बैठे हैं। संदेशखाली येथील प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली आणि विरोधकांना जेव्हा प्रश्न केला की विरोधक यावर गप्प का आहेत, त्यानंतर विरोधकांना जाग आली। त्यांना वाटलं हे प्रकरण गंभीर आहे, याची दखल घेतली पाहिजे। पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रमुख अधीररंजन चौधरी यांना तिथे थांबवण्यात आलं। ते संदेशखाली भागामध्ये जाण्यासाठी निघाले होते आणि त्यांना तिथे थांबवण्यात आलं। त्यांनी या ठिकाणी भेट देण्याचा विचार केला। तृणमूल नेत्यांनी गावकऱ्यांवर कथित अत्याचार केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी हे तिथे पोहोचले होते। काँग्रेसच्या रॅलीला पोलिसांनी तिथे अडवलं। त्यानंतर त्यांना बराच वेळ तिथे थांबवून ठेवण्यात आलं। त्यानंतर त्यांनी तिथे जोरदार घोषणाबाजी देखील केली आणि याचा निषेध सुद्धा केला। संदेशखालीच्या मार्गावर रामपूर येथे त्यांना थांबवण्यात आलं। पोलिसांनी या ठिकाणी कलम 144 प्रतिबंधात्मक आदेशाचा हवाला दिला आणि त्यांना तिथे थांबवून ठेवण्यात आलं। त्यामुळे त्यांनी देखील या प्रकरणाचा विरोध केला। मोदींनी ज्यावेळेला या संदर्भात टीका केली, विरोधक यावर का गप्प आहेत, त्यानंतर विरोधकांकडून आता सुद्धा याचा निषेध केला जाऊ लागलेला। त्यामुळे ममता बॅनर्जी विरोधकांच्या आघाडीमध्ये या प्रकरणामुळे एकट्या पडल्या आहेत का असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतो। काँग्रेसचे नेता अधीररंजन चौधरी ज्यावेळेला संदेशखाली इथे जाण्यासाठी निघाले, त्यांना पोलिसांनी थांबवलं। त्यावेळेला तो नेमका काय संघर्ष होता पाहूया। विरोधक देखील याचा निषेध करू लागले आणि मुख्य म्हणजे तृणमूलमधलेच काही नेता आता याचा निषेध करताना दिसू लागले। या प्रकरणावर कंटाळून तृणमूलचे नेता तापस रॉय यांनी राजीनामा दिला तृणमूलचा आणि त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे। बुधवारी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला। संदेशखाली प्रकरणामुळे तृणमूलला त्यांनी सोडल्याचं म्हटलं। पश्चिम बंगालमधील संदेशखालीच्या मुद्द्यावरून तृणमूल काँग्रेसचा त्यांनी राजीनामा दिला आणि त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला। संदेशखाली आणि राज्यातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून रॉय यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत आमदार पदाचा राजीनामा दिला। त्यानंतर तापस रॉय यांनी भाजपा नेते सुवेंदू अधिकारी आणि प्रदेशाध्यक्ष संकुत मजुमदार यांच्या उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केला। तापस रॉय कोण आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 5 वेळा तृणमूलचे आमदार राहिलेले आहेत। पहिल्यांदा 1996 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले। 2001 मध्ये काँग्रेसची सोडचिठ्ठी आणि तृणमूलमध्ये प्रवेश। 2011 मध्ये उत्तर 24 परगणा मतदारसंघातून विजयी झाले। ममता सरकारवर भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे रॉय कंटाळले। 6 मार्च 2024 ला तृणमूल सोडली आणि भाजपात प्रवेश केला। रॉय काँग्रेसमधून तृणमूल काँग्रेसमध्ये आले। ते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत 25 वर्ष सोबत राहिलेले होते। राजीनामा दिल्यानंतर रॉय यांनी आरोप केला होता की ईडीने त्यांच्यावर कारवाई केली तेव्हा पक्षाने त्यांना पाठिंबा दिला नाही, आपल्याला पक्षात योग्य स्थान मिळाले नाही, असेही रॉय यांनी आपली खंत व्यक्त केली होती।
रॉय यांनी तृणमूलच्या कार्यशैलीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तापस रॉय यांनी आमदारकीचा राजीनामा देताना तृणमूल काँग्रेस सोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर रॉय यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आपण आता मुक्त पक्षी असल्याचं देखील म्हटलं होतं. ज्या वेळेला या प्रकरणामध्ये शहाजहानला अटक झाली होती त्यावेळेला भाजपाकडून या मुद्द्यावर प्रकाश टाकण्यात आलेला होता की ही अटक म्हणजे शहाजहानला मदत केल्याचा एक प्रकार आहे, कारण पोलीस कोठडीमध्ये त्याची मौज मजा सुरू असल्याचं भाजपाने निरीक्षणात आणलं होतं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं देखील याची दखल घेतली. उच्च न्यायालयानं ममता सरकारला दणकासुद्धा दिला. भाजपाचे नेता यावर काय बोलत होते ते आपण आता ऐकणार आहोत. कि शाहजहां शेख महफूज ठिकाने पर ममता सरकार की दामने रहमत में कहीं पर महफूज था और अब उसे दोबारा हिफाजत देने के लिए ताकि वह ईडी और सीबीआई के द्वारा गिरफ्तार न किया जा सके, वो पश्चिम बंगाल पुलिस की मेहमान नवाजी में चला गया है. जे विशेषमध्ये वेळ झाली का विश्रांतीची, लगेच परत येतोय.